फक्त एका मोबाईलसाठी एक सुखी कुटुंबाचा शेवट इतका भयानक होईल याची कल्पना कुणी केली नव्हती. 15,000 पगारीच्या नोकरीवर एक बाप काम करत होता. आपल्या मुलीच्या वाढदिवशी तिला अँड्रॉइड मोबाईल देण्याचे वचन देतो आणि घरी येताना त्याच्याकडचे 60,000 रुपये लुटल्या जातात. त्यानंतर पैशाची गरज, दारूचे व्यसन आणि सावकाराची असलेली घाणेरडी, वाईट असलेली आट आणि वाईट असलेली नजर, तिन्ही गोष्टींमुळे त्याचे जीवन बदलून टाकते. आई-वडिलांनी घेतलेला निर्णय, स्वतःच्या 2 मुलींना इतका तो निर्णय जिव्हारी लागला, की अखेर त्यांनी घरात अशी घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण गाव हादरले. शेवटी या 2 बहिणींनी असं कोणतं टोकाचं पाऊल उचललं? एका मोबाईलपासून सुरू झालेली ही सत्य घटना, ही दुहेरी हत्येपर्यंत कशी पोहोचली? संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि हो, कलियुगाचा वारा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर ते आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे राजस्थानमधील बिकानेर जिल्हा आहे, तिथलं गिगासर हे गाव आहे. आता या गावात एक अशोक कुमार नावाचा व्यक्ती राहतो. आता ते व्यक्ती समजून घ्या. हा अशोक कुमार म्हणजे याची एक पत्नी आणि त्याला 2 असलेल्या मुली. आता ह्या 2 मुली म्हणजे शबाना ही 12वी शिक्षण घेत होती आणि ऋतू ही 10वी शिक्षण घेत होती. चौकोनी कुटुंब, सुखी कुटुंब होतं. पण त्याच्यातल्या त्याच्यात ह्यो अशोक आहे ना, हा काय करायचा, कामासाठी त्याच्या गावापासून गिगासरपासून 10 किलोमीटर असलेला एक कारखाना होता. तिथं तो कामाला जायचा. त्याला तिथं 15,000 रुपये पगार भेटायचा आणि याची रातपाळीचं काम होतं. आता तुम्ही विचार करा, हा अशोक कुमार आहे. आता हा अशोकला पण एक वाईट व्यसन होतं, ते म्हणजे दारूचं. आता आणि त्याची पत्नी कुठं गावात रोज मजुरी करायची आणि कामधंदा करायची. आता याच्यात काय झालं, आता या 2 मुली, आता जसे-जसे यांचं शिक्षणाचा वाढत चाललं, तसतसा शिक्षणाचा खर्च पण येत चालतो. आता यांच्या शिक्षणाचा खर्च, घरचं दुःख-सुख आहे, घरचा किराणा सामान आहे. याच्यात काय होतं, यांना गरज पडायची. अशातच हे काय करायचे, कुठून व्याजाने पैसे घ्यायचे. आता त्यांच्या गावात सावकार होता. आता सावकार म्हणजे हा तुम्ही पहिला ह्यो एक समजून घ्या, रोशन सिंग. आता हा रोशन सिंग म्हणजे हा काही साधा-सुधा सावकार नव्हता. हा म्हणजे प्युअर एक वासनात आणि वासनेनं बरबरलेला, म्हणजे जो कोणालाही पैसे दिले, म्हणजे कोणाला व्याजाने पैसे दिले, की तो व्याज वसूल करण्याची पद्धत त्याची वेगळी होती. म्हणजे त्याच्या घरची बहू, बेटी, मुलगी किंवा त्याची पत्नी चांगली दिसत असेल, तर तिला तो एक रात्र घरी बोलवायचा आणि म्हणजे तो व्याज वसूल करायचा. असा हा सावकार होता. म्हणजे याचं लक्ष फक्त त्याच्यावरच होतं. म्हणजे घाणेरडं कृत्य करायचं. कोणाची चांगलं दिसलं, की ते आपल्या खाली कसं येईल, आपल्या हातरुणापर्यंत कशी ती बाई आणल्या जाईल, याचा तो पुरेपूर करायचा आणि त्याच्यात ते एक्सपर्ट होईल होता. आता हे काय होतं, हा जो अशोक आहे, आता याचं काय, हे दारूचं व्यसन, म्हणजे हा 90 हाणली की चालला कामाला आणि तो काय करायचा, ज्याचं गिगासर गाव आहे, तिथून 10 किलोमीटरवर हा सायकलने येणं-जाणं करायचा. सायकलने येणं-जाणं करायचा. तिथून निघाला की आपली एक क्वार्टर घ्यायची, खिशात मारायची एक बॉटल, घरी यायचा, जेवण करायचं आणि दारू प्यायली, झोपी जायचा. असा त्याचा उद्योग राहायचा. आता 5 मे उजाडला. आता 5 मे 2026चा दिवस होता. आता त्याची जी मोठी मुलगी होती, तिचा वाढदिवस होता. आता तिनं काय सांगितलं, सकाळी-सकाळी उठल्यानंतर आईला आणि वडिलांना सांगितलं, की तुम्ही मला आमच्यासाठी सर्व करताय. फक्त तुम्ही एक काम करा, आमच्यासाठी एक अँड्रॉइड मोबाईल द्या. कारण की आज माझा वाढदिवस आहे. तो पण बोलतो, "ठीक आहे बेटा, तुझ्यासाठी मी वाढदिवसासाठी तुला मोबाईल एक गिफ्ट करतो." असं त्यानं त्याच्या मुलीला वचन दिलं. आणि त्याच्यानंतर मुली ट्युशनला निघून गेल्या. आणि त्याच्यानंतर यानं काय सांगितलं, यानं बायकोला सांगितलं, जेवण केलं. बायकोला सांगितलं, "आज मी सकाळी जातो, दिवसात जातो आणि मालकाकडून जे 4 महिन्याचा माझा पगार आहे, 60,000 रुपये राहील, ते घेऊन येतो आणि मुलीला आपण शहरात जाऊन एक मोबाईल आणू आणि केक पण चांगला आणू." आता हा गेला. गेल्यानंतर यानं काय केलं, तिथून मालकाला सांगितलं, की मालक म्हणे, "ठीक आहे, ओके." आणि त्यांनी काय केलं, त्यांनी हिशोब केला आणि त्याला 60,000 रुपये त्याचे देऊन टाकले. आणि दिल्यानंतर याला व्यसन कोणतं होतं, 90 मारायचं म्हणजे दारू प्यायचं. यानं काय केलं, ते 60,000 रुपये खिशात घातले आणि वाटात तिथंच बाजूला एक ठेका होता. आता तिथं कसं आहे, दारू अशी खुली आपल्यासारखी भेटत नाही. तिथं असं चोरून चपाटून दुकान राहते, ठेके असते. तिथं तो गेला, दारू घेतली आणि पिली आणि नशा झाल्यानंतर तिथून तो सायकलवर टांग मारला आणि निघाला. वाटेत त्याला 4 रुनाड व्यसनी पोरं भेटले. त्यांनी त्याला अडवलं आणि विचारलं, "तुझ्याजवळ जेवढे असेल तेवढे पैसे दे." आता त्याला असं वाटलं, की ₹1,000-500 राहील.
पण त्याच्यानंतर त्यांना 60,000 रुपये काढून हिसकावून घेतले आणि त्याला सांगितलं, जर कोणाला सांगितलं तुझ्या घरचे सर्व कुटुंबाचा आम्ही विध्वंस करू, तू निघून जा. आता हा निघाला, घरी आला. बायकोला सांगितलं की आपले पैसे असं-असं झालं. आता बायकोला खरं वाटलं किंवा खोटंही वाटलं, पण ते काही लक्ष दिलं नाही. जाऊ दे म्हणे बेवडे. त्याच्यानंतर त्याने सांगितलं, गावातला रोशन सिंग सावकार आहे त्याच्याकडे जा. कारण त्याच्याकडून आपण पहिले 3 लाख रुपये घेतले. पुन्हा पैसे पहा, 20,000 रुपये पहा. ह्यो गेला. याने विनवणी केली, पण याने नाकारली. आता याच्यानंतर याची जी बायको आहे, गौरी देवी कुमारची, ही गेली आणि हिने सांगितलं, मी जाऊन बघते. ही गेली आणि सावकार घरी एकटाच बसलेला होता. ज्यावेळेस गौरी देवी गेल्यानंतर तिनं रोशन सिंगला विनंती केली की मला 20,000 रुपये द्या. आता 20,000ची मागणी केल्यानंतर हा पहिलाच वासना यानं बघितलं. मस्तपैकी गोरी पान, उच्ची पुरी आणि चांगली चिकनी बाई दिसल्यानंतर याची नियत फिरली. यानं सांगितलं, थोडा वेळ घेतला आणि सांगितलं, आता ही वासना थोडा वेळ घेतात. याच्यानंतर यानं वेळ घेतला आणि सांगितलं, तू जर माझे काम करत असेल तर मी देईल, तुला पैसे देईल, नाही तर देणार नाही. आता हिला कळून गेलं की याचं नेमकं काम काय असेल. म्हणजे तिने विचारलं, नेमकं काम काय? म्हणजे तू माझ्यासोबत एक रात्र घालवावं लागेल तरच मी देईल. तिला पण पोरीचा मोबाईल घ्यायचा होता. ती पण तयार झाली आणि तसं पण हे बेवडं होतं, काही कामाचं नव्हतं. हिला पण आता रात्री झोप येत नसे. तिनं सांगितलं, ठीक आहे, हे असं आपली मजा होती आणि पैसे पण भेटते. त्यावेळेस सावकाराच्या घरी कोण नव्हतं. त्या सांगितलं, कावड लाव आणि इथंच कार्यक्रम करू. ज्यावेळेस कावड लावलं, पूर्ण दोघं विवस्त्र झाले. सावकार हा तिच्या शरीरावर तुटून पडला. तिला पण मजा वाटत होती. कारण की तिला पण लई दिवसानंतर शारीरिक सुख भेटलं. ती पण हुरळून गेली, भारावून गेली. कारण की सावकाराचा कार्यक्रम बघून आणि तिच्या नवऱ्याचा टायमिंग बघून याच्यात जमीन आसमानचा फरक होता. ती पण सावकाराच्या नादी लागावं असं तिच्या मनात विचार आले. त्याच्यानंतर सावकार बाजूला झाला. सावकाराला तिने सांगितलं, 20,000 रुपये द्या. सावकाराने 20,000 रुपये त्याच्या हातात दिले. ती घरी आली आणि नवरा म्हणे, मी जाऊन आणतो. तिने सांगितलं, तुमच्यावर विश्वास नाही, आपण दोघंच जण जाऊ. ते शहरात गेले. एक मुलीला मोबाईल आणला, एक केक आणला आणि दोन्ही मुलीसाठी ड्रेस आणले. ड्रेस आणल्यानंतर त्यांनी वाढदिवस दणक्यात साजरा केला. आता हे असंच त्यांचं चालायचं. त्याच्यानंतर 12 मे. आता 12 मे, 5 मेला हे झालं. 12 मेचा दिवस उजाडला. सकाळी-सकाळी मुली जेवण करून आपल्या ट्युशनला निघून गेल्या आणि तिचा नवरा जो होता अशोक कुमार, यानं सांगितलं, की मी आता बाहेर चाललो आणि 2-3 घंट्यानंतर मी येईल. कारण की हा बाहेर चाललो म्हणजे हा दारू पिण्यासाठी जाणार होता आणि हा बाहेर गेला. त्याच्यानंतर इकडे सावकारानं काय केलं, रोशन सिंगनं एक किराणा सामान भरलं. आता काही सामान भरलं, साखर, तेल, पत्ती वगैरे असं काही सामान असतं, चहा पावडर वगैरे भरली आणि थैली घेतली आणि 2 क्वार्टर घेतल्या देशीच्या. म्हणजे तिथं देशी नाही, दुसऱ्या क्वार्टर आहे. ते दारूच्या बॉटल 2 बॉटल घेतल्या आणि तो गौरी देवीच्या घरावर थाप मारली. अरे गौरी देवीला वाटलं कोण आलं इतक्या लवकर. ते कवाड उघडलं, बघते रोशन सिंग हा सावकार दारात उभा होता. ते घरात घेतला. त्याला पाणी दिलं. त्याला सांगितलं, तुम्ही कशासाठी आले? त्याने सांगितले, किराणाची थैली आणली, तुझ्यासाठी रॅशन आणले. हे रॅशन राहू दे. ते सांगितलं, सावकार हे कशासाठी? नाही मग तू मला आवडली आणि तू दिलेला प्रतिसाद असा आजपर्यंत कोणीच प्रतिसाद मला खालून दिला नाही. त्याच्यामुळे मला तुझ्यावर प्रेम जळले आणि आता तुझ्यासाठी वाटेल ते करणार, असं म्हणून. आणि त्यानं विचारलं, अशोक सिंग कुठं जाईल? अशोक कुठं जाईल? तिने सांगितलं, अशोक हे बाहेर गेले त्यांच्या मित्राकडे, ते काही 2-3 घंटे येत नाही. मुली कुठे जाईल? तिनं सांगितलं, मुली या ट्युशनला गेल्या. त्यावेळेस त्यानं सांगितलं, दरवाजा लाव आणि आता आपल्याला कार्यक्रम करू दे. कारण तू मला आवडली. कारण तुझ्याशिवाय मला बाकी कोणी दिसत नाही आणि तुझ्याशिवाय मला काही करमत नाही. त्याच्यानंतर तिनं सांगितलं, माझा नवरा येईल. त्यावेळेस त्यानं सांगितलं, इथं सध्या कोण नाही, लवकर उरकू. आता हे लवकर उरकता म्हणता यांचा टाईम लागला आणि त्याच्यानंतर यांचा टाईम रंगात आला. रंगात आल्यानंतर चांगले दोघं पण मस्त रंगात होते. दोघांना भान उरलं नाही. ज्यावेळेस घरावर थाप पडली, घरावरती थाप पडून यांचा कार्यक्रम झाल्यानंतर सोडले. त्याच्यानंतर 5-6 मिनिटं लागली कावड वाढण्यासाठी. ज्यावेळेस तिचा नवरा तिने दारात पाहिला, तिच्या चेहऱ्यावर घाम येत होता, अंग घामानं भिजेल होतं. त्यावेळेस त्यानं विचारलं, तुला घाम कसं काय आला? ती म्हणे घरकाम करत होती. तिचा नवरा घरात आला. घरात आल्यानंतर एका खोलीत ती आलं. सावकार रोशन सिंग हा बसेल दिसला. त्यावेळेस त्यानं विचारलं, तू काय करतोय? माझी बायको घरी एकटी असताना आणि तू घरात एकटा, घर लावून तुम्ही काय करत होते? असा ते दाबा टाकू लागला आणि त्यानं सांगितलं, मी गावात जाऊन दांगडू करतो आणि पोलीसवाल्यांना पण फोन लावतो. त्यावेळेस त्या सावकारानं सांगितलं, तू शांत बैस. तुझ्यासाठी मी 2 क्वार्टरी आणल्यात, 2 बॉटल आणलेली, त्या 2 बॉटल घे. आणि त्यावेळेस तरी तो ऐकत नव्हता. तर त्याला सांगितलं, की तुझ्यासाठी मी तुला एक ऑफर देतो, तुला 1,00,000 रुपये देतो आणि तू फक्त शांत बैस. तुझं तोंड गुपचूप ठेव आणि जे आत पाहिलंय ते कोणाला सांगू नको आणि कुठं दांगडू करू नको. त्यावेळेस त्यानं पण असं त्याला वाटलं.
ठीक आहे, पैसा म्हणल्यानंतर याच्या पण तोंडाला पाणी आलं आणि यानं पण ठरवलं, ठीक आहे. आणि त्यानं पण सावकाराला सांगितलं, "मला आज आणि आत्ता ताबडतोब लागेल." त्या सावकाराला घरी गेला. सावकाराकडून ₹1,00,000 घेतले. म्हणजे बायकोचं भाड घेतल्यासारखं त्यानं केलं आणि त्याच्यानंतर त्यानं सांगितलं, "रोज माझ्या घरी आता तू दारू पोच कर जाय आणि तू माझ्या बायकोसोबत वाटेल ते करत जाय. कारण की बायको घे, पण दारू दे." अशी म्हणायची पाळी आली. आणि आता इतके दारुडे, इतके व्यसनी असतात, यांना लाज, लज्जा, शरम सर्व हे विकून टाकलेले असते. फक्त यांना फक्त दारूसाठी. मित्रांनो, दारू इतकी वाईट आहे. या दारूपासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा. कारण ह्या स्टोरीत बघून घ्या. म्हणजे दारूच्या व्यसनी गेलेला, आहारी गेलेला माणूस याला इज्जतीचं फार कसलीही त्यांना पर्वा नसते. त्याला फक्त दारू आणि दारू लागत असते. आता हे बघा, याला काय केलं, ₹1,00,000 घेतले आणि त्यानं घरी आल्यानंतर त्यानं बायकोला सांगितलं, "तू सावकाराजवळ रात्रंदिवस झोप, कधी झोप, फक्त एक काम कर, फक्त आपल्या ज्या मुली ह्या मुलींना फक्त माहिती होऊ देऊ नको." असं म्हणून तो त्याचा बाहेर निघून गेला. त्याच्यानंतर याचं काय झालं, नेहमी दारू पिणं वाढून गेलं आणि त्याच्यानंतर दारू प्यायचे. पण मित्रांनो, म्हणतात ना, काळ आणि वेळ सांगून येत नसती. आता आता याचं काय झालं, याच्यानंतर यांचं सतत सुरू राहायचं. सुरू राहिल्यानंतर यांचा म्हणजे सावकाराच्या घरी ही कधी जायची, कधी तो सावकार यायचा. आता यांचा नांगानाच चालला. त्याच्यानंतर ही काय केलं, ह्या ज्या मुली ऋतू आणि शबनम ह्या कधी कॉलेजला गेल्या, म्हणजे कॉलेज म्हणजे ट्युशनला गेल्या, की हा सावकार घरी यायचा आणि नाहीतर मग ही सावकाराकडे जायची. कारण हिला पण सावकाराकडून रगडून घ्यायला तिला मजा वाटायची, हिला चांगलं वाटायचं. अशातच त्यांचा चांगला रंगात यायचा. पण एक दिवस म्हणतात ना, जे अनैतिक संबंध असतात, हे अनैतिक संबंध कितीही झाकले, झाकत नाही. असाच एक दिवस उजडतो. म्हणजे तो उजडतो अवघा 5 मेपासून सुरू झालेली. आता इथं उजडतो 5 जून 2026. हा दिवस उजडतो. सकाळचे 9 वाजतात. अशोक हा दारू पिण्यासाठी त्याच्या मित्रासोबत निघून चालले जातो आणि त्यांच्या मुली सांगतात, "आता जूनचा महिना आहे, ट्युशनला सुट्टी. आम्ही आता आमच्या मैत्रिणीकडे भेटण्यासाठी दोघी बहिणी जातोय आणि 2-3 घंट्यांनी येणार आहे." आणि त्याची आई गौरी देवी ती सांगते, "लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि या 2-3 घंट्यानंतर का होईना, पण लवकर या, सुरक्षित या आणि चांगल्या या." असे म्हणून त्या मैत्रिणीकडे त्या निघतात. पण हिच्याकडे जो बारका मोबाईल असतो, त्या मोबाईलवरून ती सावकाराला फोन लावते. रोशन सिंगला सांगते, की "माझ्या मुली पण दोन्ही मैत्रिणीच्या घरी गेल्यात आणि माझा नवरा पण दारू पिण्यासाठी गेलाय. तो काही दुपारपर्यंत येणार नाही. तुम्हाला रिकामपणा असेल तर या आणि आज लय दिवसाची भेट झाली नाही आपली. रंगारंग कार्यक्रम झाला नाही. आज मस्त कार्यक्रम करू." असं म्हणून ती त्याच्या म्हणजे रोशन सिंग हा शाहूकार तिचा यारच झाला होता. त्याला तिनं खुलं आमंत्रण दिलं आणि शाहूकार पण पडत्या फळाची आज्ञा घेऊन ताबडतोब आपल्या मोटरसायकलवर बसला आणि तिच्या घरावर काही मिनिटात आला. थाप घरावर वाजली. घर उघडले गेलं. सावकार आत गेला. घर लावलं गेलं. लावल्या गेल्यानंतर ते बेडरूममध्ये गेले. एकमेकाचे पूर्ण कपडे काढले. कपडे काढून त्यांचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम रंगात आला. कार्यक्रम चांगल्या अशा खेळात आला. खेळ काय असा उच्च स्तरावर गेला. त्याच वेळेस घरावर थाप वाजली. कारण की जे शबनमला दिलेला मोबाईल होता, तो मोबाईल तिचा घरी विसरून राहिली होती. म्हणून त्या अर्ध्या वाटेवरून वापस आल्या होत्या दोघी बहिणी. त्यांनी बघितलं. कावड उघडले जाईना 10 ते 15 मिनिटं वेळ लागला. ज्यावेळेस आईनं कावड उघडलं, त्यावेळेस आईचे केस विस्कटलेले होते. ती साडी वगैरे म्हणजे तो ड्रेस असतो त्यांचा, तो ड्रेस असा थोडा बाजूला झालेला होता. ज्यावेळेस ती मुलगी घरात गेली आणि मोबाईल घेण्यासाठी गेली असता तिला पलंगावर कपडे घालत असताना रोशन सिंग हा सावकार दिसला आणि त्यावेळेस त्या मुलगी 12वीत असल्यामुळं तिला काही सांगण्याची आवश्यकता पडली नाही. तिने ताबडतोब ओळखलं नेमकं हे घरात काय चालू होतं. त्यावेळेस त्यानं त्याच्या आईला बाजूला घेतलं, तिला झापलं आणि सांगितलं, "तुला बरोबर वाटतं का? तू काय करू राहिली?" त्यावेळेस त्याच्या गौरी देवीनं सांगितलं, "तुझ्याच वडिलांना, तुझ्याच बापाच्या मर्जीनं हे शारीरिक संबंध सुरू आहे. कारण तुझ्या मोबाईलसाठी मी याच्या खाली झोपते." असं तिनं परखडपणे तिला सांगितलं. त्यावेळेस ती मुलगी काही बोलली नाही. दोघी बहिणी मैत्रिणीकडे गेल्या. दोघी जणींनी गौरीनं आणि शबानानं विचार केलाय. त्यांचे तुम्हाला मी सतत फोटो देत राहणार आहे. त्यांनी विचार केलाय आणि त्याच्यानंतर त्या विचार केल्यानंतर त्या दोघी बहिणी घरी आल्या आणि त्या सांगितलं, की बघू काय होतंय." ज्यावेळेस घरी आल्या, जेवणं केले, ते स्वयंपाक केले. जेवणं झाल्यानंतर तिथं तिचा वडील आला. तोच दारूच्या नशेत माणूस होता.
स्पष्ट त्याच्या बायकोला सांगितलं. त्याला कळालं नाही घरात मुली. त्याने सांगितलं, "सावकाराच्या घरी आज 3 पाहुणे आलेत आणि तिथं तुला आज त्या पाहुण्यांना खुश करण्यासाठी आज रात्री तुला जावं लागेल." त्यावेळेस मुलींना कळालं, की आपला बाप पण याच्यात गुन्हेगार आहे. त्यावेळेस त्यांनी रात्री 10चा सुमार असेल, त्यावेळेस सगळे जेवून झोपले होते. त्यावेळेस दोन्ही मुलींनी शबानाने चाकू घेतला किचनमधला आणि आपल्या बापाचा गळा चिरला आणि जी गौरी होती तिनं दगड घेऊन आईच्या मुंडक्यात टाकायला सुरुवात केली. आईचं डोकं फुटलं. आई उठली, घराच्या बाहेर ओरडत पळाली. दोघी पण तिच्या मागं पळाल्या. आईला गल्लीत धरलं आणि आईचा पण त्या शबानानं एक कसला विचार न करता गळा चिरून हत्या केली. त्या लोकं आरडाओरडा ऐकून लोकं गल्लीत आले. बघितलं गौरी देवी मृत्युमुखी पडेले आणि घरात जाऊन बघतात त्यांचा पण तो अशोक कुमार आहे, हा पण मृत्युमुखी पडेले. कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीसवाले तिथं आले. दोघी बहिणीला अटक केली आणि ज्या चौकशी केली त्यावेळेस चौकशीतून हे वरील माहिती सत्य घटना समोर आली. मित्रांनो, एका Android मोबाईलपासून सुरू झालेला हा वासनेचा खेळापर्यंत कधी गेला आणि कसा दुहेरी हत्याकांडाला घेऊन बसला. मित्रांनो, याच्यात एक आहे, गरिबी इतकी फार वाईट आहे. पण त्याच्यात जर का त्या व्यक्तीनं त्या माणसाला जर का दारूचं व्यसन असेल तर काय काय करायला लावते याची काही हे नाही. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो, व्यसनापासून आणि अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा. कारण की लक्षात ठेवा, कोणत्याही मुलाला आपल्या आई-वडिलाचं अनैतिक कृत्य हे कधीच खपवून घेत नाही. याच्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगतो, की अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा आणि व्यसनापासून तर 4 हात दूर राहिलेलं कधीही चांगलं. ह्या स्टोरीतून आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, व्यसन आणि दारू याच्यापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा आणि अनैतिक संबंध जेवढे टाळले जातील तेवढे टाळून टाका. कारण कोणाचे सुरू जरी असतील तरी ते संबंध आजच तोडून टाका. आणि हो, अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकायच्या असतील तर आपलं कलियुगाचा वारा हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.